खातानी एक लक्षात ठेवा, अति सर्वत्र वर्ज्य येते, अति सर्वत्र वर्ज्य येते. खूप खायचं नाही. एक वेळेला जास्त खाण्यापेक्षा 4 तासानंतर 2 वेळेस खा, पण एकाच वेळेला खूप खाऊन घ्यायचं नाही. मग त्याने सुस्ती येते, तुमच्या अवयवावर ताण पडतो, ते पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. अनडायजेस्टेड फूड तुमच्या शरीरात ॲसिडिटी निर्माण करतं. म्हणून काय करायचं, ॲसिडिटी असणाऱ्यांनी, डायबिटीस असणाऱ्यांनी थोडं 4-4 तासाच्या अंतराने खा. मग काय खायचं, सकाळी 10 वाजता एक ज्वारीची भाकरी, एक कुठली तरी भाजी, त्याच्याबरोबर 40% सलाड. त्याच्यानंतर दुपारी 4 खारीक, 4 बदाम, 20 मनुके, 1 अक्रोड सकाळी भिजत घालायचं, दुपारी ते खायचं. त्याच्याबरोबर कोहळ्याचा, आवळ्याचा, संत्र्याचा, मोसंबीचा, लिंबाचा शंखप्रक्षालन झाल्यानंतर 10 दिवसांनी तो ज्यूस घ्यायचा. कुठलाही ज्यूस घेऊ शकता, जेवढे तुम्हाला ज्यूस पितात तेवढे सगळे ज्यूस तुम्ही घेऊ शकता. डायबिटीस आहे कारल्याचा घ्या, हृदयरोग आहे भोपळ्याचा किंवा कोहळ्याचा घ्या, ज्यांना ॲसिडिटी त्यांनी नुसतं कोहळ्याचा घ्या तरी चालतं. 4 खारीक, 4 बदाम, 20 मनुके बरोबर. नारळ पाणी पण घेऊ शकता. 10 दिवसानंतर ताक पण घेऊ शकता. अजून 10 दिवस ताक घ्यायचं नाही, 10 दिवसानंतर ताक पण घेऊ शकता. ही झाली तुमची दुपारची दिनचर्या. संध्याकाळी दलिया. दलियामध्ये स्ट्रिक्टली 3 महिने दलियाच घ्यायचा सर्वांनी, फक्त भारतीताई आणि आपले भाऊ सर 2 जण सोडून. 3 महिने काय करायचं, दलियाच घ्यायचा संध्याकाळी. दलियाने काय होईल, दलियाने तुमची एक तर डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होईल, ॲसिडिटीचा त्रास कायमचा जाईल, शुगर नॉर्मल होईल, थायरॉईडचे रिपोर्ट 3 महिन्यामध्ये नॉर्मल येतील. सर्व काही जे आजार आहे ते दुरुस्त होण्यासाठी मदत होईल. सकाळी ज्वारीची भाकरी, दुपारी फळं किंवा 4 खारीक, 4 बदाम, 20 मनुके, संध्याकाळी दलिया. दलियामध्ये 70% भाज्या असतात, दलियामध्ये 70% भाज्या असतात आणि 30% दलियाचं पीठ असतं. त्याऐवजी तुम्ही पालक आहे, मेथी आहे, भोपळा आहे, आणखी कशाचं सूप बनवतात, स्वीटकॉर्न, ओल्या मक्याचं पण सूप बनवतात. कुठल्याही प्रकारचं सूप तुम्ही घेऊ शकता. पालक सूपची रेसिपी पण मी तुम्हाला ग्रुपवर, तुम्ही जर मॅसेज टाकला सर कशाय, लगेच कशाची रेसिपी, तुम्ही म्हणले सर ग्रुपवर पालक रेसिपी, तर लगेच पालकाची रेसिपी टाकून देईल. तुम्ही म्हटलं सर 3 महिन्याची दिनचर्या पाठवा, लगेच 3 महिन्याची दिनचर्या पाठवून देईल. तुम्ही म्हणणार सर आम्हाला हे पाठवा, काय आणखी काय पाहिजे तुम्हाला, डोळ्याभोवतीचे कारे घेरे घरच्या घरी कसे दूर व्हायला पाहिजे त्याचा व्हिडिओ पाठवा, ते पाठवून देईल मी. आलं लक्षात मग? हां, तर आता काय तुमचा प्रश्न आहे का, काय आणखी काही प्रश्न आहे का? हां, डायबिटीसच्या गोळ्या अजून 4 दिवस चालू करायच्या नाही. त्याच्यानंतर तुमच्या घरी ग्लुकोमीटर असेल, शुगर जर नॉर्मल दाखवत असेल, 3 महिने योग प्राणायाम करा. 3 महिने योग प्राणायाम करा डायबिटीसच्या लोकांनी. हा, कोणत्याच नका घेऊ. शुगरच्या गोळ्या, डायबिटीसच्या गोळ्या तुमचे डॉक्टर तुमचे बंद करून टाकतात. थायरॉईडच्या पण गोळ्या, BP, हार्ट सांगितलं ना, 4 दिवस घेऊ नका. 4 दिवसानंतर तुम्ही मला विचारून गोळ्या चालू करू शकता. आला लक्षात? आणखी काही प्रश्न आहे का? ते डागाचा व्हिडिओ टाकतो यूट्यूबवर. हां, पण त्याला काय करायचं, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं. तुम्हाला जर तो आवडला, तुमच्या बहिणीला, आईला, मैत्रिणीला ग्रुपवर पाठवायचं. म्हणजे काय होतं, आपला आरोग्य संवादचा प्रचार प्रसार होतो. दुसरी गोष्ट, मग कुणाला मदत लागत असली तर त्याचा नंबर पण दिलेला असतो, तो कॉन्टॅक्ट पण करतो तो व्यक्ती, आणि तुमच्याकडून समाजसेवा होते. तो व्यक्ती तुम्हाला देवासारखा पूजायला लागतो. कारण हे नॉलेज कुठंही इतरत्र मिळणारं नॉलेज नाही आहे. हे गुरु शिष्य परंपरेने चालत आलेलं नॉलेज आहे, आणि त्याच्यासाठी शिबिरच भरवले जातात, आणि त्या शिबिरातच हे नॉलेज मिळत असतं. सगळं तुम्हाला पाठवून देतो. सर्व रेकॉर्डिंग चालू आहे. आता तुम्ही प्रश्न विचारताना सुद्धा तुम्हाला तिकडं दिसल. सर्व हायटेक आहे, ऑनलाईन आहे. फक्त आपल्याला काय आहे, कॅमेरा पकडायला एक माणसाची गरज आहे. हां, ठीक आहे. आणखी काय प्रश्न आहे का? आता नाही, नंतर. स्किन डिसीज हा तुमच्या शरीरात पित्त वाढल्यामुळं होणारा आजार आहे. स्किन डिसीज
पित्त कमी करायचं शरीरातलं. पित्त कमी करण्यासाठी काय सांगितलं? कोहळ्याचा ज्यूस सांगितला 3 महिने रेग्युलर. 4 बेलाचे पानं सांगितले. कोहळ्याचा ज्यूस, कोहळा, ॲशगार्ड, सफेद पेठा, त्याचा व्हिडिओ पाठवतो ग्रुपवर तुम्हाला सेपरेट. तर इथं फक्त लिहा. जर ॲसिडिटी जास्त असेल, आतड्याला आतून जखमा असेल, शुगर जास्त असेल तर तुम्ही कारल्याचा ज्यूस घ्या. शरीरामध्ये उष्णता जास्त असेल, भोपळ्याचा कोहळ्याचा ज्यूस घ्या. कोलेस्ट्रॉल जास्त वाढलेला असेल, गाजराचा तुमचा याचा ज्यूस घ्या. गाजराचा, कोहळ्याचा आणि भोपळ्याचा 3 ज्यूस घ्या. 1-1 ग्लास. ज्यूस बनवताना वरची साल काढून फेकायची. एकदा भोपळा कडू आहे का गोड हे चेक करायचा. भोपळा कडू आहे का गोड चेक केल्यानंतर त्या भोपळ्याला कापायचं. त्याची साल काढून फेकायची भोपळ्याची, कापायचं. मधला गराचा भाग काढून फेकायचा. छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे करायचं. ठीक आहे. कोहळ्याचा ज्यूस कसं बनवायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून देतो. ठीक आहे. चला आणखी काय प्रश्न? आता आपण काय करू? हा व्हिडिओ इथं स्किप करू.